मित्रांनो, आज केला मस्त झणझणीत चमचमीत खतरनाक असा मटणाचा तांबडा रस्सा। तर बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त आहा अशी टेस्ट झाली होती ना। तुम्ही ना हॉटेलची भाजी खाण्यात भुलून जासान आहे ना। सहज 3 ते 4 भाकरी तुम्ही शिल्लक खासान, हे गॅरंटी आपली आहे ना। त्याच्यासोबत मस्त सुक्क मटण, आहा काय खतरनाक बेत बनला ना, एक नंबर। तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर बेत बनला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, खरोखर असं जर तुम्ही मटण बनवलं ना, बोटं चाटून खासान आणि प्लेट बी चाटून खासान आहे ना, अशी भाजी जर बनवली तर चला मित्रांनो, आता आपण रेसिपी स्टार्ट करू। तर त्यासाठी घेतलं इथं मी 1 किलो बोकड्याचं मटण। तर बोकड्याचं मटण मस्त स्वच्छ धुतलं 3-4 पाण्यानं। तर आता आपण पहिले 1 चमच मस्त हळद टाकू, 1 चमच मस्त लाल मिरची पावडर टाकली, 2 चमच मस्त मीठ टाकलं आणि थोडासा मटन मसाला टाकला। आता हे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ना। मिक्स असं करायचं आहे ना की सगळं ते मिक्स झालं पाहिजे, सगळा मसाला या मटणाला लागला पाहिजे। तर आता ना आपण हे 1 घंट्यासाठी मस्त मुरू देऊ, 1 घंटा मस्त आहे ना। तर 1 घंटा झाला आता आपला। तर चला आता आपण मस्त तडका मारू। त्यासाठी मी कुकर घेतला, त्याच्यातनी 2-3 चमच मी तेल टाकलं, त्याच्यातनी 1 चमच मी जिरं टाकलं। जिरं टाकल्यानंतर मस्त 1 कांदा टाकला, कांदा मस्त लंबा कापून घेतला आणि 1 टोमॅटो टाकलं। तर आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे फक्त ना, जास्त हे भाजत बसायची गरज नाही, फक्त परतून घ्यायचं आहे। आणि आता त्याच्यानंतर हे जे मटण आपण मुरू दिलं होतं ना, तर हे मटण कुकरामध्ये टाकून द्यायचं आहे ना। आता मस्त व्यवस्थित बिलकुल त्याला मिक्स करून आपल्याला सिटी लावून घ्यायची आहे। तर हे मी एका साईडले ना मस्त पाणी गरम केलं होतं 3 ग्लास, तर ते गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे ना। आणि आता लावून घेऊ आपण कुकरची शिट्टी। 3 ते 4 शिट्ट्यातनी मटण हे मस्त शिजून जाते। तर मटण शिजेपर्यंत आपण मस्त मसाला काढू। तर मसाला पहा मी काय घेतला आहे ना। तर मी ना मोठे 2 कांदे घेतले इथे आहे ना, मस्त उभे कट केले, कारण हे मिक्सरमधूनच काढायला लागतात म्हणून मी उभे कट केले। 20 ते 25 पाकड्या मस्त मी लसणाच्या घेतल्या मोठमोठ्या। 1 मोठा अद्रकचा तुकडा घेतला, तुम्ही बघू शकता, हे सगळं मी इथं दाखवलेलं आहे। 1 मस्त मोठा अद्रकचा तुकडा घेतला आणि थोडंसं खोबरं खिसून घेतलं, वाढलेलं खोबरं, सुकं खोबरं मस्त खिसून घेतलं आणि मस्त मुठभर धनिया घेतला। तर चला आता आपण हे मसाले ना सगळे मस्त तयार मस्त तेलातनी फ्राय करून घेऊ। तुम्ही बघू शकता मसाले असे मी काढून घेतले, बघा आता आहे ना। चला आता मग हे सगळे मसाले आपण तव्यावर मस्त खरपूस भाजून घेऊ। चला आता तवा आपला गरम झालेला आहे, तर तव्यावर पहिले आपण मस्त कांदा भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकू, तेल टाकल्यानंतर मस्त कांदा हा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बी आपण याच्यामध्ये मस्त भाजून घेऊ। आणि जे अद्रक मी कट केली होती ना, अद्रक बी मस्त याच्यासोबतच बिलकुल भाजून घ्यायचं आहे, जास्त कामं करत बसायचं नाही आहे ना, याच्यातच मस्त भाजून घेऊ। तर चला आता खरपूस हा आपला कांदा मस्त भाजलेला आहे। कांदा, लसण, अद्रक मस्त भाजून घेतला आहे, तर एका भांड्यात काढून घेऊ। आता याच्यानंतर मस्त जे आपण किसलेलं खोबरं होतं ना, ते खोबरं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे, मस्त खरपूस आहे ना। गॅसची स्लो फ्लेम करूनच आपल्याला हे खोबरा खीस भाजून घ्यायचं आहे, कारण खोबरा खीस हे लवकर म्हणजे जळते आहे ना। तर बघू शकता आता आपण एका मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरा खीस टाकलं आणि आता हे कांदा, लसण, अद्रक हे टाकायचं आहे आपल्याला। आणि सगळं आता आपण थोडासा धनिया टाकला मुठभर, आणि आता हे सगळं मिश्रण मस्त आपण बारीक काढू। जास्त बारीक काढायचं नाही आहे ना, थोडंसं म्हणजे जाडजाडच ठेवायचं आपल्याला हे पेस्ट। मित्रांनो, एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला, हे मसाले जर तुम्ही जास्तच जर बारीक करसाल ना, तर भाजी ना हे चांगली होत नाही बरं। त्यासाठी जास्त बारीक करायचे नाही मसाले। तर मित्रांनो, चला आता हे मटण शिजलेलं आहे, तर याच्यातला पूर्ण तांबडा रस्सा ना आपण एका बाउलमध्ये काढून घेतला मी। तर चला आता हे तांबड्या रस्स्याला आपल्याला तडका मारायचा आहे, मस्त फोडणी देऊ। तर त्यासाठी मी 3 चम्मच मस्त तेल टाकलं कढईमध्ये आणि याच्यात थोडेसे खडे मसाले टाकले। 1 चमच जिरं टाकलं, जिरं मस्त तळतळू द्यायचं। जिरं टाकल्यानंतर जे आता वाटण काढलं ना आपण मस्त मिक्सरमधून, ते वाटण याच्यात टाकायचं आहे। थोडंसं वाटण मी सुकं मटणासाठी ठेवलेलं आहे आणि थोडंसंच वाटण मी अर्ध वाटण या तांबड्या रस्स्यासाठी घेतलं। तर मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे हे मसाले जोपर्यंत आपण चांगले होऊ देत नाही ना तेलातनी, तोपर्यंत या भाजीले ना
टेस्ट अजिबात येत नाही. त्यासाठी ना मसाले चांगले भाजून घ्यायचे तेलात. तर चला मित्रांनो, याच्यात मी 1 चमच मस्त लाल मिरची पावडर टाकली, 1 चमच मी मस्त मटन मसाला टाकला आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं याच्यात, कारण पहिले बी ऑलरेडी जेव्हा आपण मटन शिजत होतं ना तेव्हा बी मस्त त्याच्यामध्ये 2 चमच मी मीठ घातलं होतं. तर मीठ ना हे हिशोबानंच तुम्ही टाका आहे ना. तर आता हा तांबडा रस्सा याच्यात मस्त टाकून दिला. आणि आता तुम्हाला किती रस्सा करायचा, काय रस्सा जास्त करूच नका, कारण जे पाणी होतं ना त्या बाउलमध्ये ते धुवूनच टाकलं मी फक्त, बस आहे ना. आणि बघू शकता काय मस्त झणझणीत चमचमीत हा तांबडा रस्सा झाला ना. आहा, तुमच्या तोंडाले तर पाणी सुटलं, जशी मला बी तोंडाले पाणी सुटलं. तर वरून ना मस्त धनिया टाकू. आणि आता हा आपला तांबडा रस्सा रेडी झाला. तर चला आता आपण सुक्कं मटणाले फोडणी देऊ. तर त्यासाठी मी कढईतनी 3 चमच मी तेल टाकलं, त्याच्यातनी 1 तेजपत्ता टाकला. आता हे खडे मसाले त्याच्यातनी टाकले. 1 चमच जिरं टाकून द्यायचं. जिरं चांगलं तडतडू लागलं ना तर हे वाटण मस्त त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला. जिरं मस्त झाल्यानंतर आहे ना. आणि आता हे जे वाटण आहे ना हे मस्त आपल्याला तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कमी तेलातच 1 नंबर अशी भाजी आहे आपली होऊन जाते, सुक्कं मटण आहे ना. तर बघू शकता मित्र, वाटण मस्त तेलातनी खरपूस भाजून घेऊ. हे जर लागत असेल ना कढईले तर थोडंसं पाणी याच्यात ॲड करून घ्यायचं आहे ना. तर आता मी 1 टोमॅटो टाकला, मस्त टोमॅटो बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर चला आता याच्यातनी मस्त 2 चमच मी मिरची पावडर टाकली, लाल मिरची पावडर, 1 चमच मी मस्त मटन मसाला टाकला. आणि आता हे मिक्स करून ना व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर आहे ना. आणि आता थोडंसं पाणी याच्यात टाकून मस्त फिरून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला. आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण हे आपण सुक्कं मटण बनवून राहिलं. सुक्कं मटण बनवत असताना ना तर मिठाचं लक्ष ठेवायचं की मीठ किती घालायचं किती नाही आहे ना. नाहीतर देसान मीठ टाकून करून टाकसान भाजी खारट. तर आता जे मटण होतं ना ते मटण याच्यात पूर्ण टाकून द्यायचं आहे आपल्याला. याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण आपण सुक्कं मटण हे बनवून राहिलो आहे ना. तर मस्त हे मसाल्यातनं हे मटण मस्त होऊ द्यायचं 10 मिनिट मस्त कुदू उकडी आली ना तरच हे गॅस आपला बंद करून घ्यायचा. तर बघू शकता मित्रांनो 10 मिनिटात बिलकुल मस्त उकडी आली आहे. तुम्ही बघू शकता मी पाणी बिलकुल अजिबात घातलेलं नाही, याच्यात काहीच पाणी मी टाकलेलं नाही. थोडंफार काहीतरी टाकलं असेल 1-2 चम्मच फक्त बस. तर बघू शकता मित्रांनो काय मस्त सुक्कं मटण आपलं झालं ना. आहा, काय सांगू तुम्हाला, असं मस्त जिभेले ना तोंडाले पाणी सुटलं होतं आहे ना. तर चला मित्रांनो आता आपण सर्व करू. तर बघू शकता मित्रांनो, आहा काय 1 नंबर मटण झालं होतं ना सुक्कं. आहा, अशी भाजी ना तुम्ही बनवून पहा. आणि बनवल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा की 1 नंबर भाजी झाली होती म्हणून, कशी झाली कशी नाही, तुम्ही कशा पद्धतीनं करता ते मी मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता मित्रांनो मस्त खतरनाक आजचा बेत झाला होता. मस्त तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण. आहा, या की मग खायले का तिथूनच पाहता तुम्ही, या मस्त घ्या पटकन खाऊन गुट्टू मस्त आहे की नाही. तर मित्रांनो खरोखर ना तुम्हाला जर असं मटण जर बनवायचं असेल ना तर प्लीज जसं मी केलं ना तसं तुम्ही करा आणि मला कमेंट करून सांगा की ताई ना भाजी ना 1 नंबर झाली होती, तांबडा रस्सा बी आणि सुक्कं मटण बी. तर मित्रांनो कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा. मस्त सुक्कं मटण त्यासोबत मस्त तांबडा रस्सा, झणझणीत लाल जरद मस्त आहे ना. असं लाल जरद मटण पाहिल्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये जासाल का, नाहीच जाऊ शकत ना, हे आपली गॅरंटी आहे तुम्हाला. तर मित्रांनो खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आहे ना. आणि बेल आयकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ मी टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जातील. तर काय पाहता मग, घ्या की मग तांबडा रस्सा पिऊन गुट्टू मस्त आहे ना. फन्नाट तांबडा रस्सा झाला होता बा, तांबडा रस्सा बी सुक्कं मटण बी. तर मंडळी बघता काय, घ्या की तांबडा रस्सा गुट्टू मस्त पिऊन आहे ना. 1 नंबर, बिलकुल 1 नंबर आहे ना. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.